नुकतीच पावसाक सुरुवात झाली आहे. मुसळधार पाऊस पडता आणि जेव्हा पहिल्या पावसात कुर्ले मासे सगळे चढतात बाहेर पडतात आणि अशाच वेळेक गावातली बरीचशी माणसं चढणीचे मासे किंवा चढणीचे कुर्ले म्हणजेच खेकडे पकडूसाठी रात्रीचे गावाबाहेर पडतात आणि गावच्या पाणथळ ठिकाणी हे मासे आणि कुर्ले पकडूक जातात. तर अशाच एका आपल्या सबस्क्रायबरांनी त्यांच्याच गावात घडलेली एक घटना आपल्याक पाठवल्यानी आहे. 2 माणसं त्यांच्याच गावातली रात्रीच्या वेळेत कुर्ले पकडूसाठी एका डोंगरावर गेली होती आणि त्याच दरम्यान त्यांच्यासोबत असो काय एक प्रकार घडलो ज्यामुळे संपूर्ण गावच हादरून गेला. इतको तो भयंकर प्रसंग होतो. मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अशी एक गोष्ट घेऊन इलय जी ऐकान तुम्ही सुद्धा हादरान जाशाल. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी असे चढणीचे कुर्ले किंवा मासे पकडूचो खूपदा प्रयत्न केला असाल किंवा पकडत असाल आणि अशा वेळी तुमका तर माहिती आहे रात्रीच्या वेळी रानावानासून बॅटरी वगैरे घेऊन जावचं लागता. तर असेच 2 माणसं एका डोंगरावर कुर्ले पकडूक गेले होते आणि त्यांच्यासोबत जा काय घडलं तर आता आपण ह्या गोष्टीत बघणार असो. पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको. आणि तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर ते ह्या व्हॉट्सॲप नंबरवर माका नक्की पाठवा, म्हणजे त्यावर मी असे व्हिडिओ बनवेन. चला तर मग वळूया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे. नमस्कार. यो अनुभव आमच्याच गावात घडलो होतो. आता काही कारणांमुळे मी गावाचं नाव तर घेऊ शकत नाही, पण जो कोणी ह्या गावातलं ऐकत असत ते काही गोष्ट चांगलीच माहिती असतली. आमच्या गावात 2 माणसं होती जी दारू वगैरे प्यायची आणि त्यांच्यासोबत ह्यो प्रकार घडलो होतो. आता त्यांची नावं तर मी सांगत नाही, पण आपण व्हिडिओपुरती अशीच एक नावं घेऊया. तर एकाचं नाव होता उदय आणि दुसऱ्याचं नाव होता जयेश. असे हे 2 जण साधारण 30-35च्या वयाचे 2 तरुण होते जे असे देशी दारू वगैरे माडी असे पियायचे आणि रात्री त्यांचा ताच काम असायचा दारू पिऊन घराकडे येणे आणि सरळ झोपणे. तर एकदा झाला असा पावसाचे दिवस होते. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुसळधार पावसान सुरुवात केल्या नव्हती आणि नेमकी आमच्याच गावातली एक वयस्कर म्हातारी तिचं वृद्धापणामुळे निधन झालं. पण ती गावातली चांगली सगळ्या ओळखीची होती, ज्यामुळे सगळे गावकरी त्यांच्या घराकडे येले आणि बघता बघता सगळे जे अंतिम विधीचे कार्यक्रम होते ते पार पडले. पण गावातला असा कोण व्यक्ती गेला की सगळ्यांकाच वाईट वाटता, ज्यामुळे संपूर्ण गावात एक दुःखाची लाट पसरली होती. आणि गावकरी म्हटले की तुमका माहितीचा कोणाच्या घरात काय वाईट झाला तर ते दुःखात सामील होतात आणि आनंद असलो तरी त्याच्यात देखील सामील होतात. तर तेव्हा निधन झाल्यामुळे सगळेजण तसे दुःखीच होते. दरवर्षीप्रमाणे सगळ्या गावकऱ्यांका सवय असायची, पहिलो पाऊस लागलो रे लागलो की ते चढणीचे मासे आणि चढणीचे कुर्ले पकडूक नेहमी जायचेच. ह्या वर्षीसुद्धा त्यांचा असाच ठरलेला की पहिल्या पावसात त्यांच्या ठराविक जी लोकं असायची ती एकत्रित येऊन मासे पकडूक जायचीच. पण ह्या वर्षी झालं असं, नेमकी त्याच काळात गावची ती म्हातारी वारल्यामुळे कोणची अशी जाऊची इच्छा नाही होती. बरेचसे जण म्हणाले की अशा वेळेत जाणं काय योग्य नाही, त्यामुळे बरीचशी लोकं दरवर्षी जायची ती काय जाऊक नाही, ज्यामुळे नेहमीप्रमाणे हे चढणीचे मासे कुर्ले पकडूक आमच्या गावातून लोक काय जाऊक नाही. पण हे जे 2 जण होते उदय आणि जयेश हे दारुडे, त्यांका फारसो काय फरक पडायचो नाही. एकदा दारू वगैरे पिता पिता ह्या दोघांनी ठरवल्यानी की आज आपण मस्त रात्री कुर्ले पकडूक जाऊया. आणि गावातली कोण गेली नाही म्हणजे बऱ्यापैकी कुर्ले असतले आणि पहिल्या पावसात अधरून कुर्ले बाहेर पडतातच, ज्यामुळे चांगली संधी आहे. आणि दारुड्यांका काय समजतं, ज्यामुळे त्यांनी आपला प्लॅन केल्याने आणि ठरलेल्या दिवशी रात्री हे दोघवले. जेवण वगैरे झाल्यानंतर एका पिंपळाच्या खाली भेटायचं त्यांनी ठरवल्याने गावच्याच वेशेवर त्या झाड होता एकदम जुनाट आणि थंय एक चौतरो बांधलेलो होतो. तर त्या चौतऱ्यावर बसन संध्याकाळची गावची लोक गप्पा वगैरे मारायची.
पण ते पावसाचे दिवस आणि रात्र असल्यामुळे शक्यतो थंय कोण यायचं नाही. पण ह्या दोघा जणांनी ठरवल्याने की थंय आपण भेटायचा आणि थंयसून पुढे मग वरती असं डोंगरी भागा आणि थंयसून सगळा वाळाचं पाणी खाली येतं, तर थंय कुर्ले पकडूक जायचं. तर त्या ठरल्याप्रमाणे रात्री 8:30च्या दरम्यान ते दोघजण थंय येऊन पोचणार होते. तर त्यातलं जयेश ह्यो रात्री जेवण बिवून सगळी पिशवी, बॅटरे, दांडे ह्या सगळा घेऊन तो त्या पिंपळाच्या झाडाकडे गेलो आणि उदयची तो वाट बघूक लागलो. 5-1 मिनटं झाली, उदयचो काय पत्तो नाही. त्यांनी उदयका फोन लावल्यान पण त्याचो फोनव काय लागत नाही होतो. एका समजनाय की आता ह्यो येता की नाही. ह्यानी 10-1 मिनटं ते वाट बघितल्यान आणि शेवटी तो कंटाळून थंयसून जाणारच होतो. तेवढ्यात ते उदय इलो. उदयका बघून ह्यानी म्हटल्यान काय मेल्या, आता मी जाणारच होतोय. खंय होतं इतकं वेळ. गाडये बिळे घातल्यान आणि मित्रात या तर चालूच असतं. मग उदय म्हणालो चल आता इलय ना. मग ते दोघजण पटकन व्हाळावर आपले जाऊक लागले. आणि रात्रीच्या वेळी पावसाचं काय कळत नाही. परत पाऊस बिऊस इलो तर मग काय खरं नाही, तेव्हा नेमकं पाऊस पडत नाही होतो. तसे हे दोघजण त्या पिंपळाच्या पाराच्या मागसून त्या डोंगरी भागात जाऊक लागले. अशी छोटीशी एक पायवाट होती आणि बाजूक पूर्ण घनदाट जंगल. गावातल्या लोकांका तर माहितीचा की असे खेकडे वगैरे पकडूक जाताना किती रानावानासून जाऊचं लागतं. हे आपले दोघजण तसेच आपले जायत होते. त्यांच्याकडे 2 बॅटरे, एकाकडे छत्री, पिशवी आणि असाच बारीक सारीक सामान या सगळा त्यांच्याकडे होता. बघता बघता ते आपले वाटेन एकात दुसरी कुर्ली दिसली तर ते पकडत पकडत पुढे जायत होते. पहिल्या पावसात रस्त्यावर सुद्धा कुर्ले गावतात. तसेच त्यावेळीसुद्धा चलता चलतात त्यांका कुर्ले गावत होते आणि ते आपले ते कुर्ले आपापल्या पिशेत टाकत पुढे पुढे चलाक लागले. बघता बघता अर्धो पाऊण तास त्यांनी मस्तपैकी अगदी पिशे भरून कुर्ले पकडल्यानी आणि मग त्यांनी म्हटल्याने की आता बस झाला. जास्त कोण इला नसल्यामुळे कुर्ल्यांची संख्या खूप जास्त होती, ज्यामुळे अर्ध्या पाऊण तासात म्हणजे रात्रीचे 9:30 वगैरे वाजले असतील. 9:30-10पर्यंत त्यांचे कुर्ले पकडून झाले. पण तोपर्यंत ते एकदम वरती डोंगराच्या पायथ्याशी जाऊन पोचले होते. मग त्यांनी म्हटल्याने की आता बस झाला, आपण निघाया. तसे हे दोघजण हळूहळू खाली उतराक लागले. अर्धी वाट त्यांनी खाली उतरल्याने तितक्यात उदय पटकन जयेशका म्हणालो, अरे देवा, माझं मोबाईलच ठरवलं वाटतं. तसं जयेश म्हणता, अरे मॅडबीड झालं काय, बघ खिशातच असतलो. तसे त्यांनी खिशे बघितल्यान बघता तर मोबाईल नाही रे, मगाशी थंय पाण्यात कुर्ली पकडूक गेलोय तेव्हा बाजूक काढून ठेवलेलं आहे. मोबाईल भिजलो असतो तर, आणि नेमकं मी थंयच विसरलोय. ह्या कुर्ले पकडूच्या नादात मोबाईल रवलो. ता ऐकान जयेशने तर डोक्यावरच हात मारल्यान आता मोबाईल रवलो तर हानूक तर जाऊ कोयो. म्हणून उदय म्हणालो चल जरा पटकन मोबाईल घेऊन येऊया. तसे हे दोघजण जे अर्ध्यापेक्षा खाली उतरले होते ते परत थंयसून मागे वळाले आणि मोबाईल आणूसाठी परत त्या डोंगराच्या पायथ्याशी जाऊन पोचले. जवळजवळ 10 ते 15 मिनटं त्यांका उतराक लागली होती. तेवढ्यात त्यांका आता परत चलत जाऊचं लागलं. वाटेत त्यांका कुर्ले तर गावत होते, पण पिशये भरल्यामुळे कुर्ले पकडूक काय ते थांबले नाही, कारण जागात नाही तर ते कुर्ले ठेवतले खय. बघता बघता ते त्या ठिकाणी जाऊन पोचले. पण थंय गेल्यानंतर मोबाईल काय त्यांका सापडत नाही होतो. रात्रीची वेळ, नेमको खयच्या दगडार त्यांनी मोबाईल काढून ठेवल्यान तात तेका समजनाय. बरं हे दोघवले तसे दारुडे, त्यामुळे एवढी त्यांका काय शुद्ध नाही होती. तो आपलं उदय म्हणता की नाही रे, हयत ठेवलेलं आहे, हयत ती मोठी कुर्ली गावलेली ना आपल्याक, असा तो आपलं मनान हडेतडे शोधूक लागलो. 10 मिनटं झाली, 15 मिनटं झाली. उदयचो काय तेका फोन सापडाक राजी नाही. जयेशसुद्धा त्याच्यासोबत शोधत होतो, पण तेका काय तो मोबाईल गावलो नाही. तितक्या एवढा सगळा झाल्यानंतर त्यांका मग आठवला की अरे फोन तरी करून बघूया, फोन वाजलो तर गावतलो. तसं जयेशने फोन बाहेर काढल्यान आणि उदयच्या नंबरवर तो कॉल करूक लागलो. कॉल करता तर उदयचो काय फोन लागा नाही, आउट ऑफ कव्हरेज असा येऊक लागला. ते म्हणाले झाला, आता फोन कसं गावतलो. जयेश म्हणालो आता काय गावाचो नाही, आपण जाऊया उद्या सकाळी येऊया. पण सकाळी येऊन काय फायदो, रात्रभर पाऊस तर पडतलो आणि पावसात मोबाईल भिजलो की तो फुकटच गेलो. त्यामुळे फोन शोधल्याशिवाय काय पर्याय नाही. त्यामुळे हे दोघजण हडे तडे खय अजून खय ठेवल्या नसत तर त्या ठिकाणी बघूक लागले. पण जवळजवळ अर्धो पाऊण तास त्यांचं फोन शोधण्यात गेलो आणि अखेरीस उदयका अगदी त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी ते पहिल्यांदा इले होते थंय तेका तो फोन गावलो. ह्या दोघांका समजला नाही की थंय तो फोन इलो खयसून, कारण ही तर जागा ते चेक करून गेले होते. जयेश म्हणलो असं कसं काय झाला,
कदाचित रात्र असल्यामुळे त्यांच्या नजर पडली नसत असा काहीसा त्यांका वाटला. पण अखेरीस फोन गावल्यामुळे ते दोघवले खुश झाले आणि ते म्हणाले, चला मरान ते फोन तरी गावलो, आता आपण जाऊया. असं म्हणान ते परत खाली उतराक लागले. तरी आता 10-10:30 झाले होते आणि ते आपले हळूहळू खाली उतरतात. तरी जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त ते उतरान परत खाली इले. खाली येतात तसं उदय परत थांबलो आणि जयेश का म्हणालो, अरे जयेश. परत माती खाली वाटता. जयेश म्हणालो, आता काय झाला? तर उदय म्हणता, माझी कुर्ल्याची पिशी तर येत रावली. जयेशने तर परत डोक्यावर हात मारल्यान, काय माणसा तो काय 4 गाळ्या घातल्यान. अरे तू मोबाईल विसरलं, आता कुर्ल्याची पिशी ठेवून इलं. तसं उदय म्हणाक लागलो, अरे माका काय कळालंच नाही, मोबाईलच्या नादात खय धानलीत पिशी काढून ठेवले कळला नाही. बराक पिशी पूर्ण कुर्ल्यान भरलेली आणि गाठबीट मारलेली होती. तसे कुर्ले खय जाणारे नाही होते, पण आता इतक्या मेहनतीन पकडलेले कुर्ले टाकून कसे यायचे? जयेश का कळा नाही की आता करायचं काय. एकदा तर वर जाऊन खाली इलं आणि आता परत कुर्ल्याची पिशी आणूक वर जाऊ गया. पण ह्यांच्याकडे काय पर्याय नाही. उदयने ते का वडत परत वरती नेल्यान. जयेश परत त्याच्यासोबत वरती गेलो. तशी 20 मिनटं त्यांची गेली. वर जाऊन पिशी शोधतात तर पिशी गावा नाही. पहिलो मोबाईल हरवलो, दुसऱ्या वेळेत पिशी. ह्या त्यांच्यासोबत काय घडतं त्यात त्यांका कळत नाही होतं. जवळजवळ 10-15 मिनटं ते आपले खय मोबाईल शोधूक गेलेले थंय पिशी शोधूक लागले, पण पिशी काय गावा नाही. शेवटी मग कंटाळ्यान जयेशने म्हटल्यान की आता पिशी जाऊन दे तुझी, माझे कुर्ले त्याच्यातले अर्धे तू कमी देतय. ही पिशी उद्या सकाळी शोधूया, गावली तर घेऊन येऊया, नाहीतर जाऊन दे. ते कुर्ले आपली पिशी फाडून जातील. पण उदय ऐकाक तयार नाही. उदय म्हणालो, असा कसा? इतके कुर्ले मी मेहनतीन पकडलंय, आता ते कसे सोडून द्यायचे? हयच काहीतरी असतली, थांब मी शोधतोय. असा म्हणान तो परत पिशी शोधूक गेलो आणि जयेश मात्र खूप वैतागलेलो. तरी जवळजवळ अर्धो तास उदयने थंय पिशी शोधल्यान आणि ह्या वेळेक सुद्धा तसाच झाला. ज्या ठिकाणी ते पहिल्यांदा इले होते त्याच ठिकाणी अगदी मोकळ्या जागेवर ती पिशी ठेवलेली त्यांका गावली. दुसऱ्यांदा ह्यो प्रकार घडल्यामुळे जयेश म्हणालो, अरे ह्या असा कसा काय होऊ शकता? मोबाईल तर बारकी गोष्ट त्यामुळे ती दिसली नाही, पण ही पिशी जर ह्या दगडार होती तर पहिल्यांदा इलो तेव्हा कशी नाही दिसली? तसं उदय म्हणालो, अरे काय माहिती काय होता, पिशी हयच होती, आपल्याक दिसल्या कशी होती असं तो आपलं मनाक लागलो. पण ह्या दोघांका काय घडतं त्यात त्यांका समजा नाही. पण शेवटी मग जयेशने म्हटल्यान, चल आता बस झाला, आपण आता निघाया. तशी त्याने ती पिशी घेतल्यानी आणि ते खाली उतराक लागले. खाली उतरले. ह्या वेळेक ते पूर्ण डोंगर उतरान खाली पोचले आणि त्या पिंपळाच्या झाडापासून ते अवघ्या 5 मिनिटाच्याच अंतरावर होते. त्या पायवाटेन खाली उतरला की त्या पिंपळाचा झाड गावणार होता आणि थैसून मग ते आपल्या गावात जाणार होते. पण जसे ते त्या वाटेच्या अलीकडे येऊन पोचतात तेवढ्यात उदय परत थांबलो. उदय का थांबलेला बघून जयेश आपलं त्याच्याकडे वळालो आणि म्हणा, आता काय झाला? तसं उदय म्हणालो, अरे माझी बॅटरीच रवली. ता एकांतर जयेशच्या तळपायाच्या मस्तकात गेली. जयेशने उदय का गाळीच घालूक घेतल्यान त्याचा पूर्ण सालपाट काढल्यान, का तू मॅड बीड झालं काय डोक्या बिक्या थाऱ्या राहा की नाही तुझा? आता मारान दे ती बॅटरी, ती फटकी इली, पावसात भिजली तर भिजली, माका काय फरक नाही पडत. तसं उदय परत त्याच्या हातापाया पडाक लागलो. अरे हे चल ना, खूप महागडी बॅटरी आहे ती, पावसासाठीच घेतलेलं आहे. घरचे ओरडतले, माका काय बडबडतले, चल जरा चल. पण जयेश ह्या वेळेक ऐकाक तयार नाही. तो म्हणालो, कायव झाला तरी चलात, मरान दे, मी आता परत वर चढायचं नाही. इतक्या चढान आता 2दा माका वर नेलं, आता मी एवढं परत चढायत माझ्या ताकद नाही. मी हय वाटलं तर थांबतोय पिंपळाकडे, तू जाऊन शोधून घेऊन ये बॅटरी तुझी खय ठेवली होती. जयेश का कळा नाही की उदय असा काय करूक लागलो, सारखे वस्तू कसे काय विसरता. पण ह्या वेळेक उदयने खूप प्रयत्न केल्यान की जयेश का थंय घेऊन जाऊचा, पण जयेश का हाला नाही. शेवटी उदयने जयेशच्या हातच पकडल्यान आणि तो वडत घेऊन जाऊक लागलो. जयेश म्हणालो, ये मी नाही येऊच आहे, पण उदय काय थांबत नाही. आणि तेवढ्यात त्यांच्या कानावर एक आवाज पडाक लागलो. पिंपळाच्या दिशेन तो आवाज येत होतो. तसे आपले थैवळान बघूक लागले तर 4-5 बॅटरींचा प्रकाश आणि माणसं आपापसात बोलतात असं तो आवाज त्यांका येताना दिसलो. ता बघून जयेश म्हणालो, कोणतरी गावकरी येतात वाटता. आणि जसा जयेश ह्या बोलता तसं उदय पटकन म्हणालो, तू थांबयच, मी पटकन माझी बॅटरी घेऊन येतोय, तू हे थांबा, खय जाऊ नको. असं म्हणत तो आपलं निसाटलो आणि बघता तो एका बाजूच्या झाडीत जाऊक लागलो. तसं जयेश म्हणता, ये उद्या, होय काय जातं, बॅटरी वर रावली ना,
वरती डोंगरार जा, ही कायची वाटा. पण उदय काय बोलाकत तयार नाही. तो आपलं सरळ बाजूच्या झाडीत खंय नायसो झालो तात तेका समजला नाही. तसो जयेश आपलो विचार करता ह्यो नक्कीच उदय येडो बिडो झालो हा. डोंगरात जाऊचं सोडून हय खालच्या बाजूक खंय चल्लो ह्यो. आणि तोपर्यंत थंयसून काही माणसं येत होती ती ह्याच्या जवळ येऊन पोचली. आणि जसं तो त्यांका जाऊन बघता तर ती गावातलीच माणसं होती. आणि तेवढ्यात त्याची नजर त्यातल्या एका माणसाकडे गेली. जसं तो थंय बघता तर त्या माणसांमध्ये स्वतः उदय उपस्थित होतो. उदय का थंय बघून एका क्षणासाठी जयेशच्या पायाखालची जमीनच सरकली. जयेश आपलं मनात म्हणाक लागलो की उदय आता या झाडीत गेलो होय आणि आता पुढसून कसं काय इलो. एका क्षणासाठी काय समजलात नाही. तो पूर्ण हादारलो. आणि समोरसून ती माणसं एका विचारूक लागली, हे जयग्या खंय एकटो खंय फिरतं. तसं जयेश म्हणाले, ए उदय तू आता हय होतं थंय काय करतं आणि थंय कधी गेलं. उदयने ती वाक्य ऐकल्यान आणि तो म्हणालो, काय मॅडबीड झालं काय, मी कधी तुझ्यासोबत होतंय, मी तर घराकडे होतोय आणि माका लक्षातच इला नाही आज जाऊचं होतं ता. उदयची ती वाक्य ऐकान जयेशची चांगली तनतनली. तेका समजला की काहीतरी घोळ झालो हा. तसं तो गावकऱ्यांका म्हणाक लागलो, हो यो उदय आत्ता माझ्यासोबत होतो, 2 तास झाले मी आणि उदय खेकडे पकडूक गेलो होतो आणि हे पिशेचे पिशे भरून खेकडे आणलं, ही काय पिशवी माझ्या हातात हा. तसे गावकरी म्हणाले, अरे बाबा उदय घराकडेच होतो, आम्ही गावाकडे सगळे एकत्र जमान हय इलो, कारण तुझ्या आवशीन फोन केल्यान की हो रात्री झालं तरी इलो नाही हा. तिका वाटलं उदयकडे गेलो म्हणून तिने उदय का फोन केल्यान. तर उदय म्हणालो, अरे मी घराकडेच आहे, आमचा कुर्ले पकडूक जाऊचा ठरला होता, मी जाऊक नाही. तेव्हा सगळेजण आम्ही मिळान तुका शोधूक हय इलो आणि तो एकटोच कुर्ले पकडतं. ता मात्र ऐकल्यानंतर जयेश चांगलंच चराकलो. तो प्रचंड घाबरलो, कारण उदय जर त्याच्यासोबत नाही होतो तर मगातपासून जो त्याच्यासोबत होतो तो कोण होतो. तेव्हा सगळ्या गावकऱ्यांका कळान चुकलं की हो काहीतरी भुताटकीचं प्रकार हा. त्यामुळे त्यांनी त्याच्या हातातली जी कुर्ल्यांची पिशवी होती ती बाजूक टाकूक सांगितल्यानी आणि ते तेका घेऊन कसे बसे गावाकडे घेऊन गेले. गावात पोचल्यानंतर तेका घराकडे पोचवल्यानी आणि घरच्यांका ह्यो सगळं घडलेलो प्रकार सांगितल्यानी जेव्हा घरच्यांनी या सगळं ऐकल्यान तेव्हा ते प्रचंड घाबरले. आवशीन लगेचच त्याच्यावरसून ओवाळून वगैरे काढल्यान आणि बाहेर टाकूक सांगल्यान, कारण थंयचा जर काय लागला असता तर उदयचा काय खरा नाही होता. पण तो थंय घाबरल्यामुळे तेका थंयचा लागलाच होता. जरी आवशीन ओवाळून काढल्यान वेळ निघान गेली होती, कारण त्याच रात्री का फणफणावून ताप भरलो आणि येड्यासारखं तो रात्री करूक लागलो, ज्यामुळे संपूर्ण गावातली लोक घाबरली होती. जवळजवळ पुढचे 7-8 महिने जयेश त्या सगळ्यात अडकलो होतो. तेका त्या भुताटकीन जगा की नको असा केल्या नव्हता. इतकी तेका भयंकर त्याची लागवण लागलेली, कारण ती भुताटकी होती. जयेश का वाटला की उदय हा, पण उदयच्याच रूपात ती भुताटकी त्या पिंपळाकडे इलेली. कारण जयेश रात्री तर एकटोच पिंपळाकडे उदयची वाट बघत राहिलो आणि त्याच संधीचा फायदो साधून थंयची भुताटकी थंय इली आणि जयेश का वरती डोंगरावर घेऊन गेली आणि वर फिरवून हाणून 2दा तेका परत वरती नेल्यान आणि 3ऱ्या वेळेसुद्धा ती वरतीच घेऊन जायत होती. पण जयेशचं नशीब चांगला म्हणून तो थोडक्यात वाचवलो. गावकरी तितक्यातच इले आणि तेका सुखरूप थैसून घेऊन इले. नाहीतर 3ऱ्या वेळेक जर जयेश उदयसोबत वर जातो तर ती भुताटकी तेका काय सोडणार नाही होती. त्याचं नशीब चांगला आणि देव साथिक होतो म्हणून तो 2 वेळा त्या भुताटकीच्या तावडीसून वाचलो, नाहीतर त्याचा काय खरा नाही होता. पण 7-8 महिने तेका थंयचा बाधेकार लागलेलो. त्याच्या घरच्यांनी खूप काय काय उपाय करून बघितल्याने पण यश काय येत नाही होता. अखेरी 7-8 महिन्यांनी तेका काहीतरी बरा वाटला. हळूहळू तो आता चांगलो हा, तेका काय आता त्रास नाही. पण तेव्हा त्याच्यासोबत ह्यो प्रकार घडलेलो आणि गावातल्या सगळ्या लोकांका ह्या गोष्टीबद्दल चांगली माहिती आहे. तर अशी काहीशी घटना त्यावेळी चढणीचे कुर्ले पकडताना त्या 2 माणसांसोबत घडली होती. म्हणून रात्री अपरात्री कुर्ले मासे पकडूक जाताना एकट्यानं जाऊचं नसतं, कारण तो नाही म्हटलं तरी पूर्ण जंगली भाग आणि थंय काय असा त्याचा सांगाक येऊचा नाही आणि जंगली प्राण्यांची तर भीती असाच. त्यामुळे शक्यतो ग्रुपने गेला तर काय होत नाही, पण 1-2 जाणं ह्या खूप रिस्की असू शकतं. तर म्हणूनच आता नुकतंच पाऊस पडता बरेचसे जण खेकडे पकडूक कुर्ले पकडूक मासे पकडूक जातात, तर त्यांनी जरा सावधानीने जावा. हातात चांगली बॅटरी जेणेकरून पायाखालचं चांगला दिसत असं नीट बघून जा, जेणेकरून आपल्या जीवाक काय धोका होतो नाही.
आणि एकटे दुकटे चुकानं जाऊ नको. एवढाच म्हाका ह्या अनुभवावरसून सगळ्यांका सांगायचा असा. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, ह्यो अनुभव तुमका कसो वाटलो या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर नक्की लाईक करा. आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ज्यांका असे अनुभव ऐकाक आवडतात त्यांका ही व्हिडिओ नक्की पाठवा. आणि अजून ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर नक्की सबस्क्राईब करून टाका. असेच भूतांचे अनुभव ह्या चॅनलवर येतच राहतील. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयानक आणि कोकणातलं सत्य अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री 10:30 वाजता. शुभरात्री.